आता नाशिकमधून एक मोठी बातमी समोर येते। भुजबळ फार्मवर सध्या हालचाली चांगल्याच वाढलेल्या आहेत। सध्या भारती पवार या भुजबळांच्या भेटीला गेलेले असल्याचं कळतंय। भाजपचे पदाधिकारी सुद्धा भुजबळांशी चर्चा करण्यासाठी त्यांची भेट घेत असल्याचं कळतंय। आता सध्याची हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण साम टीव्हीवर पाहतोय। सध्या भारती पवार आणि काही पदाधिकारी हे भुजबळांच्या भेटीसाठी गेलेले आहेत आणि नाशिकच्या या सगळ्या राजकीय वर्तुळामध्ये सध्या चर्चेला उधाण आलेलं आहे। नाशिकचा उमेदवार काही ठरत नाहीये, त्यातच आता या हालचाली वाढलेल्या आहेत। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी तबरेज शेख यांच्याकडून। तबरेज, काय अधिकचे अपडेट्स मिळतात? बरोबर आहे, नाशिकच्या जागेबाबत गेल्या 1 महिन्यापासून रोज नवीन ट्विट समोर येत आहे आणि आज परत भुजबळ फॉर्मवर हालचालींना वेग आलेला आहे। भाजपचे पदाधिकारी, आमदार आणि मंत्री हे देखील आता छगन भुजबळ यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहे। दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीत उभे असलेले भारतीताई पवार, बाळासाहेब सानप आणि शहर अध्यक्ष हे देखील आता भुजबळ फॉर्मवर दाखल झालेले आहे आणि आता भुजबळ साहेब यांच्याशी ते चर्चा करत आहे। एकूणच गेल्या 1 महिन्यापासून नाशिकच्या जागेवरून ती अद्यापही कायम आहे। तिन्ही पक्षांनी या ठिकाणी दावा केल्यानंतर आता पक्षश्रेष्ठींना देखील नाकीनऊ आलेले आहे आणि आता अवघे 2 दिवस उरलेले आहे फॉर्म भरण्यासाठी आणि त्यामुळे या भुजबळ फॉर्मवर आता भेटीगाठीला आता वेग वाढलेला आहे। अगदी नक्कीच धन्यवाद तबरेज दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आता पुढे काय काय घडामोडी घडतात ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे, कारण नाशिक लोकसभेचा उमेदवार नेमका कोण असेल हे अद्यापही ठरत नाहीये।